मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. मस्त मॅच झाली, एक जबरदस्त मॅच, मजा आली बघायला. आधी वाटत होतं की वन साइडेड होते, पाकिस्तान जिंकते, पण पाकिस्तानला जे अचीव करायचं होतं त्या दृष्टीने ते होत नव्हतं. पण ते जेव्हा एक क्रॉस झालं, 147 रन क्रॉस झाले, तेव्हा असं वाटतं पाकिस्ताननेच मॅच सोडली की घ्या श्रीलंका तुम्हीच जिंका मॅच, आम्हाला 147पर्यंत तुम्ही ऑल आऊट झालं असं तरच फायदा होता, आम्ही जिंकतच नाही, आता तुम्हीच जिंका. असं करत करत शेवटी 5 रननीच जिंकले पाकिस्तान. मजा आली. दसून काय त्याचं नाव, शनकाने शेवटच्या ज्या 3-4 ओव्हरमध्ये जी धुलाई केली पाकिस्तानी बॉलरची, मजा आली. मॅच शेवटी 2 बॉलात 6 रन पाहिजे होते आणि असं वाटलं की होणारच आता, पण तो एक शॉट खेळायला गेला. मिसबाची आठवण झाली, मिसबाने इंडिया विरुद्ध जो शॉट खेळलेला तसा शॉट खेळायला गेला, पण त्याने बॉल बाहेर टाकला शाहीन आफ्रिदीने आणि वाईड पण नाही मिळाला, कारण तो एवढा ऑफ स्टंपच्या बाहेर आलेला की वाईड पण नाही, आणि तो मी डॉट गेल बॉल. आणि मग शेवटच्या 1 बॉलला 6 पाहिजे होता, तो पण सेम आफ्रिदीने वाईड यॉर्कर टाकला. थोडा 50-50 होता, त्या लाईनवरच टप्पा पडला, पण अंपरनी तर दिला नाही. आणि अशा प्रकारे मग पण शेवटच्या ओव्हरला 28 रन्स पाहिजे होते. पहिल्या बॉलला चौका मारला, दुसऱ्या बॉलला 6, तिसऱ्या बॉलला 6 आणि चौथ्या बॉलला पण 6, असे 22 रन आले. आता 2 बॉल 6 होते आणि ते डॉट टाकले आफ्रिदीने. काय खतरनाक आहे क्रिकेट गेम पण, आणि कधी काय प्रेडिक्ट करायला नको, कारण अशी अवस्था होती ह्या लोकांची श्रीलंकेची की असं वाटत होतं की 147 पण होणार नाही आणि पाकिस्तान क्वालिफाय होईल सेमीला. पण नंतर तो पवन करून एक बॅटर रत्नाईके आणि शनकाने पार्टनरशिप केली, थोडे स्टेडी खेळले आधी, थोडं 4-5 ओव्हर, आणि 15-16व्या ओव्हरपासून त्यांनी जो स्टार्ट केला मारायला, त्याच्यात तो पवन आऊट झाला 50 करून. पण शनकाने त्याच्या आधीच्या ओव्हरला शदाबला 2 6 मारले, एका ओव्हरमध्ये 4 मारला. तर तेव्हा पण किती पाहिजे होते, 2 ओव्हर 46 रन पाहिजे होते आणि 5 रननी हरले, तर मजाच आली. त्याच्या आधी पाकिस्तानने पण आज अनएक्सपेक्टेड बॅटिंग केली. आज साहेबजादा फरहानचा काय फॉर्म होता, पण त्यांना उपयोगी नाही आला त्याचा फॉर्म, कारण सेमीमध्ये जाऊ नाही शकले. पण त्यांनी 383 रन्स केले, 2 सेंचुरी. फर्स्ट असा एकमेव प्लेयर आहे, वर्ल्ड रेकॉर्ड झाला त्याचा, की त्यांनी एका वर्ल्ड कपच्या एडिशनमध्ये 2 सेंचुरी मारले. तर चांगली बॅटिंग केली त्यांनी, पण अजून स्कोअर जास्त त्यांचा व्हायला पाहिजे होता. ते दोघंच खेळले ओपनर, फकर जमान आणि तोच. 200ची काहीतरी त्यांची पार्टनरशिप झाली, मला 200 नाही 190 समथिंगची पार्टनरशिप झाली. त्याच्यानंतर 8 विकेट गेली त्यांची, त्या 15-16-20 रनात 8 विकेट गेले त्यांचे, त्यामुळे स्कोअर कमी झाला. शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये मला वाटतं मुश्किलने 15-1 रन आले असतील आणि 5-6 विकेट गेले. साहेबजादा फरहान 100, 60 बॉल 9486. फखर जमान 84, 42 बॉल 94, 4 सिक्सेस. फखर जमानने चांगल्या स्ट्राईक रेटने खेळला, 200च्या स्ट्राईक रेटने. ह्याचं पण होतं 160च्या स्ट्राईक रेटने, पण त्याच्यानंतर कोणच खेळलं नाही ना. 5, 6, 7, 0, 2, 3 असंच होतं. त्याच्यामुळे 8 विकेट गेले त्यांचे पाकिस्तानचे. आणि श्रीलंकेचे स्टार्ट एवढी चांगली नाही झाली. जो त्यांचा भरोशाचा बॅट्समन होता, ज्याने 100 केलेले ऑस्ट्रेलिया विरुद्ध, पथुन निसंका, तोच 3 वरच आऊट झाला. तो कमाली मिसारा आहे, त्यांनी केले 26 15 बॉलमध्ये. त्याच्यानंतर असलंकाने थोडे केले 25 18 बॉलमध्ये. त्याच्यानंतर तो कामेंदू होता, तो मला म्हणजे त्यांचा एक चांगला प्लेअर वाटतो, तो खेळेल असं वाटलेलं, पण तो मोठी इनिंग नाही, तो पण 6 रन करून आऊट झाला. आणि आज कुशल मेंडिस नव्हता, इंजुरी होती, तर जो विकेट कीपर होता तो पण लवकर आऊट झाला. त्याच्यानंतर तो हा आला, लियांगे आला, तो पण तोच तो. त्यानंतर हा आला कोण, पवन आणि दसून सलंका, आणि त्यांनी पार्टनरशिप सुरुवात केली बिल्डअप करायला. 3-4 मला वाटतं ओव्हर जरा सांभाळून खेळले ते. पण आज उस्मान तारिकला पण आड्यात घेतला, त्याला पण 4 ओव्हरने 43 पडले. आणि शाहीन आफ्रिदी बापरे, बिचारची माती केली, 4 ओव्हर 48 रन्स. आणि त्यांचा शदाब 2 ओव्हर्स 33 रन्स.
फक्त त्यांचा चांगला बॉलर होता आज अब्रार, ज्याला 2 मॅचमध्ये त्याला कोणी बेंचवर बसवून ठेवलं. त्यांनी 4 ओव्हर्स 23 रन देऊन 3 विकेट घेतली. आणि नशीम शहानी पण ठीक आहे 36 रन देऊन 1 विकेट होता. पण मजा आली मॅचला. आणि जो काय एंड झाला तो भारी होता. तो जर लॅप शॉट तो खेळायला गेला नसता दशुशाला, तर तोच बॉल त्याला फुल टच मिळाला असता आणि त्याने स्ट्रेट मारला असता ना, तर चौका किंवा 6 100% मिळाला असता. कारण स्ट्रेट जो समोरचा प्लेअर होता जो बाबर होता तो स्ट्रेट नव्हता, तो थोडा या साईडला होता, डीपला होता, म्हणजे मिडॉनला होता. तर त्यांनी तो लॅप शॉट उगाचच मारायला गेला स्कूपसारखा, तिथे तो फसला. पण पाकिस्तान चमत्कारिकच आहे, एवढी चांगली बॅटिंग केली आणि बॉलिंगची त्यांची स्ट्रेंथ आहे तिकडे आज फसले होते. सुरुवातीला चांगली बॉलिंग टाकली, विकेट घेत होता, अब्रार विकेट घेत होता, पण आज ह्याला विकेट नाही मिळाला. कोणाला? तो उस्मान तारिकला. नवाजनी पण विकेट घेतला पहिल्याच ओव्हरमध्ये. नवाजनीच पहिली ओव्हर चांगली लागली, पण नंतर त्याला पडले, त्याला पण चांगले रन, त्याला पण 2 ओव्हर्समध्ये काहीतरी 21 वगैरे असे काहीतरी होते. तर अशा प्रकारे पाकिस्तान आणि श्रीलंका दोघं सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर. आता 3 सेमीफायनलिस्ट आहे आपल्याकडे. एक म्हणजे इंग्लंड, जी काही सुपर 8मध्ये मॅच हरली नाही, आणि दुसरी म्हणजे साऊथ आफ्रिका, जी 2 मॅच जिंकून सुपर 8मध्ये आली आहे. त्यांनी हरवलं वेस्ट इंडिजला आणि इंडियाला हरवलं त्या लोकांनी, त्यामुळे ते आले आहेत. आणि आज रन रेटच्या आधारावर न्यूझीलंड गेलं. न्यूझीलंड पण एकच मॅच जिंकले 3 मधल्या, पण बेस्ट चांगलं रन रेट होता पाकिस्तानपेक्षा, म्हणून ते क्वालिफाय झाले. आणि आता उद्या आहे इंडिया वेस्ट इंडिज यांच्यामध्ये. जो जिंकेल तो 4th सेमीफायनलिस्ट असेल. मोस्ट प्रॉबेबली मला असं वाटते फिलिंग इंडिया जिंकेल. आणि जी फायनल झालेली साऊथ आफ्रिका इंडिया तीच होणार. कारण इंडिया जिंकली तर इंडियाला इंग्लंड लागणार सेमीला, साऊथ आफ्रिकेला न्यूझीलंड लागेल. साऊथ आफ्रिका ऑलरेडी एकदा ग्रुप मॅचमध्ये न्यूझीलंडला हरवून आलेत. मॅच चांगली होईल त्यांची, पण आपण पण आलो जर सेमीला तर आपली पण इंग्लंडबरोबर बऱ्यापैकी होईल. पण तरी आपल्याला जास्त ॲडव्हान्टेज आहे बॉलिंगचा, आपल्या स्पिनरचा. तर बघू. आणि यांची बॅटिंग लाईनअप तेवढी चालताना दिसत नाही. दोघं तिघंच खेळतात आहे. त्यातल्या त्यात दोन्ही ओपनरचा फॉर्म, फिल सॉल्ट आणि बटलरचा फॉर्म खूप खराब आहे. त्याच्यानंतर जो वन डाऊन येतो तो थोडाफार बेथल ठीक आहे. आता वन डाऊन हा येतो सध्या त्यांचा कॅप्टन हॅरी ब्रूकचा पण फॉर्म असा चांगला नाही. त्या दिवशी पाकिस्तानबरोबर जी सेंचुरी केली ती, आणि एक नेपाळबरोबर, बस. न्यूझीलंडबरोबर चांगला खेळत होता तो तसा, पण तो आऊट झाला 25 वर. तर तशी त्यांची क्लिक एवढी झाली नाही अजून बॅटिंग. आणि लास्टला जो विल जॅक आहे तो जरा डेंजर आहे. बॉलिंग पण ठीकठाक टाकतो आणि बॅटिंग पण बऱ्यापैकी करतो तो. आणि दुसरा तो सॅम करन पण आहे बऱ्यापैकी चांगला बॅट्समन. परत तो बँटन, तो थोडाफार म्हणजे एवढा बघितलं नाही, पण आहे चांगली बॅटिंग. तर बॅटिंग तशी त्यांची एवढी नाही, पण दोघं तिघं आहेत जे थोडे फॉर्ममध्ये. बॉलिंग पण आर्चर पहिल्या 3-4 मॅचमध्ये खूप तडी पडली. आता जरा तो थोडा बरा टाकतो आहे. सॅम करन ओके. स्पिनर आदिल रशीद जरा आहे त्यांचा. आणि आता त्या लोकांनी ह्याला घेतलं आहे, तो रेहान अहमद. जर त्याला इंडिया विरुद्ध पण जर खेळवलं म्हणजे त्या सेमीमध्ये, तर चान्सेस कमी होतात, पण कदाचित खेळवलं तर तो पण इफेक्टिव्ह आहे स्पिनर. बाकी तो विल जॅक पण ऑफ स्पिन, म्हणजे स्पिनर बरे आहेत तसे त्यांचे, पण डॉसन वगैरे, कारण फास्टर एवढे ठीक नाही वाटत. कारण आर्चर पण रन्स खूप खातो. काय त्याचं नाव, सॅम करन, तो पण जर लाईन चुकली तर त्याला पण पडू शकतो तडी. तर अशी परिस्थिती आहे. बघू आता काय होतं. उद्या आपली मॅच बघायला मजा येईल. जिंकायलाच पाहिजे इंडियाला ही मॅच. आणि एवढी स्ट्रॉंग टीम आहे इंडियाची. पण इंडिया अजूनपर्यंत आपल्या काय बोलतात जशी टीम आहे ते 100% प्रमाणे खेळलेली नाही. 60-70%च गेम अजूनपर्यंत दिसला आहे. जर पूर्ण ते बायलॅटरलमध्ये जशी टीम होती
इंडिया सगळ्यांना हरवत आलेले होते. साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड म्हणा, कोणी म्हणा, इंग्लंड वगैरे. तर तशा पद्धतीने खेळले ना तरच पुढे सेमी फायनलपर्यंत चांगलं करू शकतात. कमी कुठे दिसते थोडी आता जी ओपनिंगला प्रॉब्लेम होत होता, पण आता वाटतं थोडं सॉर्ट आऊट होईल, कारण आता हा आला आहे सॅमसन तर ठीक होईल. ईशान किशनचा पण प्रॉब्लेम दिसत नाही. सूर्यकुमार पण ठीकठाक तसा आहे फॉर्ममध्ये. हार्दिक पांड्या पण ओके आहे फॉर्ममध्ये. तिलक वर्माचा थोडा वाटत होता, पण गेल्या मॅचमध्ये तो चांगला खेळला, पण पिच तसं होतं म्हणून. आता इकडे ईडन गार्डन्सला पण असे हे आहे की मला असं वाटतं की बॅटिंग पिचेस असेल, सपाट असेल तर केले पाहिजे रन्स तिकडे पण. शिवम दुबे बॉलिंग थोडं कन्सर्न आहे. बुमराला पण पाहिजे तशी विकेट, फक्त बुमरा जी आपण मॅच हरलो साऊथ आफ्रिकेबरोबर तिकडे बुमराचा एक स्पेल चांगला होता. तिकडे त्यांनी 3 रन घेतलं, 3 विकेट घेतलेले, 15 रन. बाकी बहुतेक ठिकाणी त्याला ठीक आहे, त्या दिवशी पण त्यांनी 3च ओव्हर टाकल्या, 21 रन देऊन 1 विकेट घेतला. पण जेव्हा बुमराला आपण ओळखतो तर त्याप्रमाणे त्याची बॉलिंग अजून तरी बघायला नाही मिळाली साऊथ आफ्रिकेबरोबर सोडली तर. बाकी बुमरा बघा, जरी बुमरा याच्या आधी विकेट जरी त्याचा एक दुसरा असेल, पण स्कोअर पण तो 20-25 बस, त्याच्यापेक्षा जास्त जात नव्हते. पण हल्ली त्याचे 30-35-40पर्यंत पण स्कोअर जातो. वरुण चक्रवर्ती 2-3 विकेट त्याचे असायचे पहिल्या त्याच्या 2 ओव्हरमध्ये, पण आता जरा थोडं ते हे दिसते, कारण त्याचं मला वाटतं त्यांनी आपलं हे चेंज केलं आहे, म्हणजे लेंथ चेंज केली आहे. जो पहिलं खूप पुढे स्टंपवर अटॅक करायचा, आता थोडं ते मागे थोडं शॉर्ट होताना दिसते, त्यामुळे त्याला बॅकफुटला जाऊन मॅनेज करताना दिसतात बॅट्समन. तर थोडं त्यांनी ते याच्यावर हे केलं पाहिजे. कुलदीपला घेतील असं वाटत नाही. अक्षर पटेल ठीकठाक आहे, बॅटिंग बॉलिंग जो त्याचा रोल आहे त्याप्रमाणे तो करतो आहे. अर्शदीप पण कधी ऑफ डे असतो त्याचा, कधी चांगला असतो, पण करेल तो पण चांगला. हार्दिक जरा थोडा कधी कधी खूप रन लीक करतो, तर हार्दिकला थोडं आपल्या बॉलिंगवर हे करावं लागेल. विकेट नाही तर निदान रन्स तरी जास्त, 30-35पेक्षा जास्त गेले नाही पाहिजे रन्स त्याच्या 4 ओव्हरमध्ये. दुबेला पण जर चान्स मिळाला तर त्यांनी पण तेच रन्स नाही जास्त खायचे. एखाद दुसरीच ओव्हर मिळणार तुम्हाला, तर कमीत कमी 8 रन 9 रन बस, त्याच्यापेक्षा जास्त नाही गेले पाहिजे. चलो मित्रांनो, मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या आपण इंडियाच्या मॅचनंतर भेटू. बाय.